तर मित्रांनो, आजची सकाळ बटणं लावण्यात चालली होती, कारण की आज उशीर झाला होता. नाश्ता केला मस्तपैकी, पप्पांसोबत घाटकोपरला गेलो. ठाण्याला बघतोय तर काका गाडी खेळत होते आणि ठाण्याच्या ब्रिजवरून बघितलं तर नेरुळा वाशीला झालं. एवढी भयंकर गर्दी, खतरनाक कस्तर चिंबून आतमध्ये गेलो. मित्राची वाट पाहिली, मित्रसुद्धा भेटला आपल्याला. त्यालासुद्धा गुड मॉर्निंग करत बसलो डायरेक्ट रिक्षात. मी हॉट सीटवर बसलो होतो मस्त की काका वन साईड रिक्षा चालत होते. पोचलो कंपनीत. त्याला म्हटलं तू तुझ्या कामाला जा, मी माझ्या कामाला जातो. मी पहिलं तोंड धुतलं, मेकअप जरा जास्तच झाला आणि आलो आपल्या डेस्ककडे. आलं तर पाहिलं तर म्हटलं जरा असं काम करावं नाही का. काम करायला लागलो तितक्यात मला लागली भूक. मी खाल्ली भेळ खाता क्षणी मला झालं प्रेशर झालं. त्यामुळे आवडीच्या गोष्टीकडे गेलो आणि आलो तर मला डोकं दुखायला लागलं. अलिबागचा हँगओव्हर काही उतरला नव्हता. तर म्हटलं काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. काम केलं तरच तुम्हाला फळ आहे आणि फळ तरच काम आहे. ओके, त्यामुळे जेवणाची वेळ झाली. फळं ऐकतात जेवणाची वेळ झाली. म्हटलं जेव अपने भाई का था रमजान, तो भाई ने कुछ खाया नहीं तो मैं गया फिर से अपने काम के लिए. थोडीशी फिर से दे मैंने जांभई आया कारण लेखा टाळा आला होता. तितक्यात बघते तर काय 6 वाजले होते. म्हटलं आता थांबण्यात काही व्यर्थच नाही मित्रांनो. आनंदाचा पारावार नाही झाला. पळत बघ लिफ्टचं बटन दाबलं, डायरेक्ट रिक्षात बसल्यानंतर पुरानी यादों को ताज़ा करते हुए माइंड स्पेस को देखते हुए अपने पुराने ब्लॉग याद आ गए. लेकिन ही मुलं आहेत ना माझ्याकडं, त्या फोनच्या आशेने बघत होती. फोन इतका भारी होता. तर मित्रांनो, ह्या पोराकडे बघून जाणवते की जॉब करणं किती अवघड आहे. आणि नाजिमकडे बघून तर पारच. नाजिमची मेहनत बघा मित्रांनो. एवढी गर्दी होती, त्याला बदलापूरला जायला कसा बसा बिचारा आपला मित्र चढला आणि मी डायरेक्ट आलो घरी आल्यानंतर म्हटलं भेटूया तुम्हाला.